नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत। जसे की आपल्याला माहित आहे की 2025 हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला चाहूल लागली आहे ती म्हणजे 2026 या नवीन वर्षाची। आणि हो श्रोते हो, नवीन वर्ष म्हटले की आपल्याला सर्वात आधी लक्षात येते ते म्हणजे कॅलेंडर। हो श्रोते हो, आपण पाहू शकताय 2026 या नवीन वर्षाचे कॅलेंडर, कालनिर्णय कॅलेंडर आपल्याकडे आलेले आहे। आणि आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला या 2026 मधील डिसेंबर महिन्यातील जे सणवार आहेत यांची माहिती सांगणार आहे। पहिले जे 11 महिने आहेत त्यांचे 11 व्हिडिओज आपल्या चॅनलवर आलेले आहेत। आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे फक्त डिसेंबर महिन्यातील सणवार व्रतवैकल्यांविषयीची सविस्तर माहिती। तर व्हिडिओला जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा। तसेच व्हिडिओ आवडला तर सर्वात शेवटी व्हिडिओला लाईक करा। तर सुरुवात करूयात 1 डिसेंबर 2026 या महिन्याची। आणि डिसेंबर या महिन्याची सुरुवात होत आहे मंगळवारी 1 तारखेपासून आणि 1 तारखेला आहे कालभैरव जयंती। 2 तारखेला आपण पाहू शकताय मणिराम बाबा यांची पुण्यतिथी असणार आहे। त्यानंतर जागतिक अपंग दिन हा 3 डिसेंबर 2026 मध्ये गुरुवारच्या दिवशी आलेला आहे। आणि डिसेंबर महिन्यातील जी पहिली एकादशी आहे उत्पत्ती एकादशी ही 4 तारखेला शुक्रवारी आलेली असून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन जो आहे तो 6 डिसेंबरला रविवारी असून 7 तारखेला पाहू शकता जनार्दन स्वामी जयंती असणार आहे नागपूर येथे सोमवारच्या दिवशी। 8 तारखेला कार्तिक अमावस्या ही मंगळवारच्या दिवशी आलेली आहे। त्यानंतर आपण पाहू शकता 11 डिसेंबरला शुक्रवारच्या दिवशी श्रीपती बाबा महाराजांचा काला उत्सव असून 12 तारखेला बाळकृष्ण महाराजांची पुण्यतिथी असणार आहे जळगाव येथे शनिवारच्या दिवशी। त्यानंतर पारशी अमरदास समारंभ होत आहे रविवारच्या दिवशी 13 डिसेंबरला। तर श्रोते हो, नवीन वर्ष असणार आहे 2026। त्यामधील आपण माहिती पाहत आहोत डिसेंबर महिन्याची। तर 16 डिसेंबरचा जो दिवस आहे या दिवशी आहे संत रोहिदास पुण्यतिथी बुधवारच्या दिवशी। त्यानंतर आपण पाहू शकता 20 तारखेला डिसेंबर महिन्यातील दुसरी एकादशी आहे मोक्षदा एकादशी, मौनी एकादशी असणार आहे। त्यानंतर 22 तारखेला देवनाथ महाराज जयंती असणार आहे मंगळवारच्या दिवशी। आणि डिसेंबर महिन्यातील सर्वात मोठा सण उत्सव श्री दत्त जयंती डिसेंबर महिन्यात यंदा 2026 मध्ये आलेली आहे 23 डिसेंबरला बुधवारच्या दिवशी। हो श्रोते, बुधवारच्या दिवशी आपण पाहू शकताय दत्त जयंती संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभरामध्ये अतिशय उत्साहात साजरी केली जाते। गिरनार येथे देखील मोठा उत्सव असतो। देवगडला देखील नेवासा इथे दत्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो। आपण जर दत्त भक्त असताल तर कमेंट्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। 24 तारखेला साने गुरुजी यांची जयंती असून भारतीय ग्राहक दिन असणार आहे गुरुवारच्या दिवशी। त्यानंतर अजून 1 डिसेंबर महिन्यातील सण नाताळ ख्रिसमस नाताळ 25 तारखेला शुक्रवारच्या दिवशी आलेले असून 26 डिसेंबरला संकष्ट चतुर्दशी असणार आहे। चंद्रोदय जो आहे तो 8:40 असणार आहे शनिवारच्या दिवशी। तर 2026 मधील डिसेंबर महिना असा असणार आहे। अशा प्रकारे 31 डिसेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे शंकर स्वामी पुण्यतिथी साजरी केली जाईल। तर असा हा 31 दिवसांचा डिसेंबर महिना असून 1 तारखेला त्याची सुरुवात मंगळवारच्या दिवशी होत असून शेवट जो आहे तो 31 तारखेला गुरुवारी होणार आहे। तर 2026 हे वर्ष असेच असणार आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। महालक्ष्मी कॅलेंडरचे व्हिडिओज 2 दिवसातच चालू होणार आहे। 2026 चे कॅलेंडर देखील आपल्याकडे आलेले आहे। तर भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।